नमस्कार. बऱ्याच वेळा चर्चेमध्ये एक गोष्ट अशी कायम येते की आपण आपल्या मनासारखं जगूयात. पण हे मनासारखं जगायचं म्हणजे नक्की काय करायचं? माझ्या पद्धतीनं मी आपला त्याचा विचार केला. आपल्याला ना निसर्गाने, ईश्वराने ना मेंदू आणि हृदय अशा दोन गोष्टी दिलेल्या आहेत. मग आपण काय करू शकतो? आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ना मेंदूचा म्हणजे त्या बुद्धीचा वापर करून आपल्या आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये काय क्षमता आहेत, काय मर्यादा आहेत याचा नीट आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या, सामाजिक काही जबाबदाऱ्या असतील त्या पण नक्कीच पार पाडायच्या. आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा याचा मेंदूचा, बुद्धीचा वापर करून समजून घेऊन त्या पद्धतीनं कर्मण्यवाधिकार असते. आपलं बेस्ट कर्म करायचं आणि शांत व्हायचं. आणि दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे, हे हृदय दिले ना, भावना आहेत, प्रेम आहे त्याच्यामध्ये माझे कलागुण आहेत. त्या हृदयाचा वापर करून एक्झॅक्टली माझं मन, माझा स्वभाव कसा आहे त्याचं नीट आपण एकदा स्वदर्शन करून माझ्या हातमधले कलागुण आहेत, गाणं, नाटक, चित्रकला, नृत्य, वक्तृत्व, रांगोळी काढणं, स्वयंपाकामध्ये मास्टरी आहे माझी, अशा अनेक गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. त्याचं स्वदर्शन करून त्याचा आनंद घेणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मग हे सगळं करताना मेंदूचा वापर करून सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडूयात आणि हृदयाचा वापर करून आपल्या आतमध्ये एक छान प्रेम त्या हृदयात आहे. मला काही मित्रमैत्रिणीशी संवाद करावासा वाटतोय, माझ्या काही आवडत्या लोकांना मला भेटावंसं वाटते, त्याच्यामुळं मला थोडंसं रिलॅक्स वाटणार आहे. ह्या भावना आहेत ना सगळ्या. म्हणून मेंदू आणि हृदय या दोन वेगळ्या अवयव आहेत, पण या दोन्हीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं बुद्धी वापरून, विचार करून आपल्या जबाबदाऱ्या सांसारिक पार पाडू आणि हृदय वापरून माझ्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना रोज थोडा वेळ तरी मला ठरवून वेळ दिला तर मला हे जीवन सुसह्य वाटेल. हा समतोल जो आहे मेंदू आणि हृदयाचा तो व्यवस्थित चालायला लागेल आणि मला आहे ते जीवन छान वाटायला लागेल. बघा, आपण आपला प्रयत्न करूयात, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडू, ज्याला जे न्याय द्यायचे ते सगळे व्यवस्थित देऊ. पण ते करत असताना या हृदयाचा वापर करून स्वतःला आतमध्ये आवडतंय काहीतरी त्याला रोज थोडा वेळ देऊयात. छान बॅलन्स होईल, मस्त वाटून जाईल.